सेबी प्रमुख माधवी पुरी बुश यांच्यावर काँग्रेसनं पुन्हा एकदा गंभीर आरोप केले। तर काँग्रेसनं सेबी प्रमुख माधवी पुरी बुश यांच्यावर कोणते आरोप केलेले आहेत पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। सेबी प्रमुखांवर पुन्हा मोठा आरोप। सेबी प्रमुखांनी पदाचा केला दुरुपयोग। काँग्रेसनं पुराव्यानिशी लावले आरोप। काँग्रेसनं पुन्हा एकदा सेबी अध्यक्ष माधवी पुरी बुश यांच्यावर गंभीर आरोप लावलेत। अनेक लिस्टेड कंपन्यांची नावं देखील काँग्रेसनं जारी केली आहेत। सेबी प्रमुखांनी पदाचा दुरुपयोग करत पैसे कमावल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। माधवी पुरी जी 99% शेयर होल्डर जिस कंपनी की हैं, उनके पति और वो मिलकर ये कंपनी चलाते हैं, अगोरा एडवाइजरी प्राइवेट लिमिटेड। माधवी जी सरेआम झूठ बोलते हुए पकड़ी गई कि ये कंपनी डॉर्मेंट है। काँग्रेसनं केलेल्या आरोपात माधवी पुरी बुश यांनी अगोरा एडवाइजरी प्राइवेट कंपनीकडनं 2,95 लाख रुपयांची कमाई केली आहे। अगोरा कंपनीत माधवी पुरी बुश यांची 99% भागीदारी आहे। सेबी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर या कंपनीत सक्रिय नसल्याची माहिती माधवी पुरी बुश यांनी दिली होती। मात्र 31 मार्च 2024 पर्यंत कंपनीमध्ये त्यांची 99% हिस्सेदारी आहे। 2016 ते 2024 या कालावधीत माधवी बुश यांना या कंपनीकडनं 2,95 लाख मिळाले। याच कालावधीत माधवी बुश सेबीमध्ये संचालक आणि अध्यक्षपदावर कार्यरत होत्या। महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपकडनं 2,59 लाख रुपये मिळाले। तर दुसरीकडे 2019 ते 2021 दरम्यान महिंद्रा ग्रुपकडून माधवी बुश यांचे पती धवल बुश यांना 4,78 लाख मिळाल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। या कंपन्यांच्या संदर्भात प्रकरणाची सुनावणी सेबीकडे सुरू असताना पैसे मिळाल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केलाय। 2016-17, 19-20 और 23-24 तक जब माधवी जी होल टाइम मेंबर थी सेबी की और उसके बाद जब वो चेयरपर्सन बनी तो माधवी जी ने अगोरा के माध्यम से, बड़ा ध्यान से सुनिएगा, माधवी जी ने अगोरा के माध्यम से 2,95 लाख रुपए कमाए। सेबी प्रमुखांनी विविध 6 कंपन्यांवर मार्गदर्शक असल्याचं दाखवत पैसे घेतल्याचा आरोप काँग्रेसने केलाय। मैंने आपको फिगर दिया 2,95 लाख का। यह कमाया गया महिंद्रा एंड महिंद्रा लिमिटेड, डॉक्टर रेड्डीज, पिडिलाइट, आईसीआईसीआई, सेम्बकॉर्प और विसु लीजिंग एंड फाइनेंस। ये 6 कंपनीज जहां तक हमें मिला वो हम आपसे शेयर कर रहे हैं। काँग्रेसनं माधवी पुरी बुश यांच्यावर लावलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत। माधवी बुश यांनी पदाचा दुरुपयोग करत लाभ घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।